आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। नागपूर महानगरपालिकेच्या मालकीच्या 140 कोटी रुपयांच्या जागेची अवैध विक्री, मनपाच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात 10 जणांवर गुन्हा दाखल। नांदेडच्या माळेगावमध्ये खंडोबा यात्रेचा उत्साह, यात्रेला भाविकांची मोठी गर्दी, जत्रेची ड्रोन दृश्य कॅमेऱ्यात कैद। सोलापूर ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेचा आज पहिला दिवस, तैलाभिषेक सोहळ्यानं यात्रेला सुरुवात, भक्तांमध्ये मोठा उत्साह। रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील सुपारी बागांवर रोगाचा प्रादुर्भाव, अवकाळी पाऊस, वातावरण बदलाचा सुपारी झाडांवर परिणाम, उत्पादन घटण्याची शक्यता, बागायतदार चिंतेत। जळगाव जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा केळी पिकांना फटका, पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, पिकांची वाढ खुंटल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। वाशिम जिल्ह्यात तुरीच्या दरवाढीनंतर आता सोयाबीनच्या दरातही वाढ, सोयाबीनला 4,600 रुपये प्रति क्विंटल दर, शेतकऱ्यांना दिलासा। नांदेडच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा उन्हाळी मिरची लागवडीकडे कल, यंदा दुपटीने मिरचीची लागवड, तर मिरचीला चांगला भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। गोंदियात जिल्हा कृषी आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचं आयोजन, 225 स्टॉलवर मिळणार विविध माहिती, कृषी अभ्यासक आणि नागरिकांसाठी पर्वणी।